आमच्या भरलेल्या आहेत त्या मान करून घे प्रत्येकाच्या. आणि प्रत्येकाच्या मुलाबाळा तुमच्यावर कुठली बंद असणं करताना तुझ्या पाठीची उभी राहा. त्या माहेर रस्त्याने काजळ रस्त्याने त्या मातेने नवसाचे असतील भरलेले ते मालकीने तिकडे तिकडे मुली दिलेल्या माहेर वसनी आणि सासूर जेवढ्या नवाज बोललेल्या असतील त्या परमंतराच्या अंतर्जनात त्या भेटलेल्या त्या मानकर म्हणजे आमच्या घरात जो आता ठाण्यात बसलेली आहे त्या परमंतरात आलेली आहे लग्नापर्यंत असलं तर माफ कर आणि आनंदात त्याच्या कुटुंबामध्ये त्रास न करताना श्री आई देवी विठू महाकाली की काय निर्णय कोणतरी असेल तिथं काय पूर्वी झाला आलं का 12 वर्षाच्या आधी मग मानसी झाला देवाल झाला तर काही विषय झालेला असतील अंतर देणार. आता तिथून तू जाणार आहे आणि दोघांनी कशी भेट घ्यायची आहे आणि कसा अंतर करायचा आहे हा तुला माहिती आम्हाला माहिती नाही. पण काय तिथं तेढा झालेला आहे तुझं तू बघायचं आहे. आणि ही जुळणी भरून आता वर तिथं नेणार आहे राणेवत आणि आईवर तिथं नेणार आहे. पण चांगल्या पद्धतीत मालकीनी भर काय भांडण असेल कंटे असेल काय कर्तव्यदारी करील त्या गुरुवर काहीतरी दाबदबानी करील त्याला ठिकाण देऊ नको. आणि त्याचा कुठल्याही बाजून त्याला बाधिकार अमान्य करताना त्याला आता त्याला कर आणि आनंदात आमच्या आला हो शिमग्याचा आला शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला सण शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला सण शिमग्याचा. आमचे दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा सण शिमग्याचं आईलय रे आमचे गावान गावान गावात बारा महिन्याचे 15 दिवसाचा केल तो यो शिमगा
अरे माझ्या हवलीच्या पाटला बसलाच कंच बाजूला धरण बसून शिकाय करतस हनुमान राशी बेवरा धाराशी हाय शिमग आमच्या धाराशी हाय शिमग नाखवा कोण नाखवा रे होरी नाखवा कोण नाखवा होरी नाखवा किसन नाखवा रे होरी नाखवा किसन नाखवा नसोर माऱ्या बैल जाऊ दे घाटाचे र पाण्याला तेच पाणी जाऊ दे र आमचे हौलई बायचे पूजेला रामाचं ध्यान गेलं सीतेवरी आणि सीतेचं ध्यान गेलं रामावरी रामाचा शत्रू रावण त्यानं सीतेला नेली पलगून रामाचा हनुमान बलीर त्यानं लंकेची केली होली रे जोय जाय 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 कारण डुलते हौलू बाय जोय जाय लाराची डुल माझी हौलू बाय जोय जाय 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 साऱ्या तुम्ही आई आदि माया अंबाबाई
आदिशक्ती जणू मूळ आदिशक्ती घोर आघात प्रहार तिने पचविले पोटी तिने पचविले पोटी तिने पचविले पोटी स्वतः तरली भक्तांना स्वयंतारुण्याने आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई उदय ग अंबाबाई उदय ग अंबाबाई हे उदय ग अंबाबाई आहे उदय ग अंबाबाई अमरावतीची देवता शाश्वत अमर असे शाश्वत अमर असे शाश्वत अमर अंबे जोगाईत तिने मांडियेले घर दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी
हैशिंग दाराशी हैशिंग आमच्या दाराशी हैशिंग दाराशी हैशिंग आमच्या दाराशी हैशिंग दाराशी हैशिंग आमच्या दाराशी हैशिंग दाराशी हैशिंग आमच्या दाराशी हैशिंग दाराशी हैशिंग आमच्या दाराशी हैशिंग दाराशी हैशिंग आमच्या दाराशी हैशिंग दाराशी हैशिंग आमच्या दाराशी हैशिंग दाराशी
हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी
हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा
हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा
हाय शिमग आमच्या दाराशी हाय शिमग दाराशी 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 हाय शिमग आमच्या दाराशी हाय शिमग तर 12 वर्षानंतर आमच्या ह्या विठू मांगुळच्या चाली रिवाजप्रमाणे ही पालखी 12 वर्ष आलेली आहेत आणि ह्या पालखीच्या ह्या उत्सवासाठी आमचे ह्या माहेर वसनी सासर वसनी सगळे पाहुणे मंडळी इष्टमित्र सगळे आमचे ह्या आलेले आहेत आणि आनंद असतो लोकांना ही पालखी येणार म्हटल्या सर्वांनी मुंबईवरून मग त्या रजा काढून सुद्धा इथं या पालखीच्या ह्याला आलेले आहेत आणि आनंदात आणि लोकांनी ह्या चांगली व्यवस्था केलेली आहे. काय साकडे घातले देवीकडे असं साकडं घातलं आहे. जे लोक कोणच्याकडे काय अडचण असेल काय असेल कोणाला मूल नसेल कोणाला धंदा म्हणा व्यवहार म्हणा सगळा प्रकृती कोणची सगळी व्यवस्थित ही चालावी म्हणून आम्ही ह्या सगळ्या लोकांनी देवाकडे हे सगळं साकडं घातलेलं आहे. गावातील वातावरण कसं आहे? नाही वातावरण गावातलं सगळं हे चांगलं शांत झालेलं आहे आणि सगळ्या लोकांना आनंदाचं वातावरण आहे. गाव सगळं अगदी एकूण एक चतुर्षुमे लोक बारीक सारीक सगळं लोक सगळे या प्रोग्रामसाठी अगदी आवर्जून पालखी भरणे गोटी भरणे इतर करणे जेवण करणे उत्सव करणे पालखी नाचवणे अगदी आनंदाने गावचे लोक ह्याच करतायत केलं आहेत. सज्जन काका रावराणे.
लहानपणीची माती सण संस्कृती विसरू नका कधी गावाला. जाणीव केली माझ्या चिमुकल्याने तुम्ही पण चला होळी शिमग्याला. तुम्ही पण चला होळी शिमग्याला. गावाला जाऊ सिमकेड ढोल पालखी खांद्यावर घेऊ. गावाला जाऊ सिमकेड ढोल पालखी खांद्यावर घेऊ. दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा. 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 दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा.
दाराशी हाय शिमग आमच्या दाराशी हाय शिमग दाराशी हाय शिमग आमच्या दाराशी हाय शिमग दाराशी हाय शिमग आमच्या दाराशी हाय शिमग. प्रसंग आहे इथे सगळे आपण जेवढे बांधव जमले तेवढे बघू शकता. इतक्या माहेरवाशिणी आलेत. एक आमची बहीण आली ती टेक्सास US आली आहे. तर तुम्ही समजू शकता की किती ओढ आहे लोकांना ह्या देवतेची आणि ह्याची पारंपरिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या किती महत्त्व किती आवड लोकांना आहे ह्याचं हे एक उत्तम प्रतीक आहे. 12 वर्षांनी आज ही पालखी आलेली आहे आणि त्याच्यासाठी सगळेजण झाडून आलेले आहेत जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामधनं. तर ही ताकद आहे या पालखीची, या देवीची, ह्या पवित्रतेची. देवीकडे काय सगळ्यांनी एकत्र राहू दे, सगळ्यांनी सुखाने समाधानाने नांदू दे, सगळ्यांची भरभराट होऊ दे आणि सगळ्यांची सर्व प्रकारची धार्मिक जाणीव आध्यात्मिक जाणीव जागृत होऊन सर्व नेहमी एकत्र सुखाने नांदू दे. अशी सेवा करायची बुद्धी होऊ दे असं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. हे देवीचं आम्ही घातलेलं आहे. कोकणामधली देवीची ही पालखी ही पद्धत काय सर्वदूर पसरलेली आहे. ह्या पालखीचं विशेष म्हणाल तर ही रावराण्यांची विठू महाकालीची पालखी आहे. 1972 सालची शेवटची आठवण सांगितली जाते पण हे त्याच्या पूर्वीपासून आलेलं आहे आणि हे 50पासून राईट ओके. आणि लाडकोजी रावराणे नावाचे आमचे मूळ पुरुष आहे जे खालच्या वाडीमधनं वरच्या वाडीमधनं आले आहेत आणि ही सगळी जी गोतावळ आहे त्यांच्यापासून आलेलं आहे. तर हे सगळं जे आहे ते त्यांच्या कृपेने पूर्वजांच्या आशीर्वादाने आणि त्या देवीच्या प्रेरणेने चाललेलं आहे. ही किती पिढी आहे काका? 5वी किंवा 6वी पिढी आहे जे अव्याहतपणे चालू झालेलं आहे आणि आज 12 वर्षाने आल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसेलच. तर तुम्ही सुद्धा आलात. धन्यवाद. एक घर होतं आज आता नाही म्हटलं तर आमची 12 ते 14 घरं रावांची झालेली आहेत इथे आणि हे आमचं मूळ घर. नमस्कार, मी शशिकांत रावराणे. मला ह्या विठू महाकाली देवीच्या बाबतीमध्ये एक जुनी आठवण सांगावीशी वाटेल. त्यावेळेस जवळजवळ ही गोष्ट असेल 70च्या आधीची असेल आणि आम्ही त्यावेळी बालवयामध्ये होतो आणि आमच्या देवीची एवढी जागरूकता आहे ती विठू महाकाली. आमच्या ह्या वाडीमध्ये जर कधी रोगराई गुराणा किंवा कोंबड्याना जरी आमच्या वाडीतल्या सगळ्या जर नारळ ठेवला देवीसमोर तर तो कधी रोग प्रसार होत नव्हता. आणि एक वर्ष तर अशी घटना घडली की मेमध्ये अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला. 2-3 दिवस धो पाऊस एवढा पडत होता की आमची जी मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पूजा असायची मंगळवारची, तर त्या पूजेच्या आदल्या दिवशी 2 दिवस पाऊस पडतो आहे आणि आम्हाला सगळ्यांना आम्ही बालवस होते, आमचे आजीबाबा आमचे चुलते काका हे सगळे थोडं चिंतित होते की आता कशी पूजा करायची, घरात करायची की कुठे करायची. त्या प्रसंगी आमच्या सगळे वाडीतले समाज आमचे रावराणे सगळे एकत्र येऊन निर्णय घेतला की देवीसमोर आपण एक प्रार्थना करू, एक नारळ ठेवू आणि तिला विनंती करू की तुझी आम्ही पूजा आयोजित केली आहे ती तू पार पाडून घे. आणि सांगायचं आश्चर्य म्हणजे एवढं की ह्या फाटवगाडीच्या याच्यामध्ये पंचकृषीमध्ये चारी बाजूने आजूबाजूला पाऊस धो पडतो आहे. फक्त इथे हवाने आमचं छप्परचं छत बांधलेलं होतं ते फक्त हलत होतं. पण आम्ही जी आयोजलेली पूजा मंगळवारी संध्याकाळची आम्ही जी सुरुवात केली, अख्खा दिवस पाऊस नाही आहे. त्याच्यानंतर उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी झाली आणि उत्तर पूजा झाल्यानंतर देखील पाऊस सुरू झाला. अशी ही आठवण आम्ही प्रत्यक्ष त्याला साक्षी होत्या अनुभवाला. या ठिकाणी आम्ही जवळजवळ 72 सालापासून आम्हाला चांगलंच माहिती आहे की या ठिकाणी पालखी येते आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी कार्यक्रम घडला जातो. लोक आतुरतेने येतात. एवढंच नव्हे तर आता तुम्ही पाहिलं नसेल तर परदेशातून मुलं किंवा माहेरवसनी जे आहेत
त्या परदेशातून या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे एवढी त्या देवीबद्दल आपुलकी आहे किंवा देवीची आस्था आहे. तर यापुढे आता असं एकच वाडी आहे की असलेले सर्व या ठिकाणची 10-20 घरं आहेत ती या देवासाठी तुटून पडत आहेत. असलेलं कोणी असो या वाडीतली सर्व, आणि असा एकच गाव असा आहे की वाडी आहे की या देवासाठी. इतर वेळी काय होतं, इतर जो समाज असतो तो नसतो, परंतु या ठिकाणी असलेला सर्व समाज या देवीसाठी आपली समजून काम करतो आहे, राबत आहेत आणि देवीचे कार्यक्रम उत्तम तऱ्हेने पार पाडत आहेत. दर मंगळवारी या ठिकाणी देवीची आरती होते आणि मेमध्ये पूजा होते.
दाराशी है शिमग आमच्या दाराशी है शिमग दाराशी है शिमग आमच्या दाराशी है शिमग हे हे हैया दाराशी है शिमग आमच्या दाराशी है शिमग दाराशी है शिमग आमच्या दाराशी है शिमग दाराशी है शिमग आमच्या दाराशी है शिमग हे हे हैया दाराशी है शिमग आमच्या दाराशी है शिमग दाराशी है शिमग आमच्या दाराशी है शिमग दाराशी है शिमग आमच्या दाराशी है शिमग